आणि 6व्या तरंगामध्ये आपला काल विषय सुरू होता देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. आता आपण असा विचार केला की जे काही आकाशादी प्रपंचसृष्टी आहे ते आकाशादी प्रपंचसृष्टीला कारण कोण सांगितलं होतं? देशकाल कारण सांगितलं होतं. आणि देशकाल कारण सांगत असताना देशकालही त्या ठिकाणी जड आहे आणि आकाशाची प्रपंचसृष्टी त्या ठिकाणी जड आहे. मग जड जडाला कारण ठरेल का? तर जड जडाला कारण ठरू शकत नाही. मग त्या देशकालाला कारण कोण आहे? देशकालाला कारण त्या ठिकाणी ब्रह्म आहे असं त्या ठिकाणी आपण विचार काल केला. यावरती विचार सगळ्यांच्या लक्षात काल आलेला का? कालचा पाठ सगळ्यांच्या लक्षात आला का म्हणलं? ऐकलं होतं सर्वांनी? म्हणजे काल आपण शिष्याने शंका केली होती आणि मोठी जवळजवळ एक पानाची अख्खी शंका त्या ठिकाणी होती. वरच्यावर त्याचा आपण अभ्यास विचार करू वाटलं तर, आणि पुढचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहू. पाहता शिष्य म्हणतो, महाराज जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांतच आहे. काय सिद्धांत आहे? जो झालाच नाही, न झाला प्रपंच, जर झालाच नसेल तर त्याची प्रतीती अनुभव येतो का आपल्याला? अनुभव येत नाही आपल्याला. जसं सश्याला कधी शिंग आपल्याला कधी झालेली पाहता आले का? कोणत्या काळामध्ये पाहता आले का? कोणत्याच काळामध्ये ती पाहता आलेली नाहीये. कारण तिच्या सश्याच्या ठिकाणी कधी शिंग आहेत का? कधीच शिंग नसतात. आकाशामध्ये काही गंधर्वदुर्ग असतात का? कधीच नसतात. किंवा आकाशाला खपुष्प म्हणजे कधी फुल येतं का? कधीच येत नाही. मग जो पदार्थ कधी झालाच नाही तो कधी पाहायला मिळाला का? वांजेला कधी पुत्र पाहायला मिळाला का? कधीच पाहायला मिळालेला नाही. म्हणून जो पदार्थ कधी होत नाही, ऐक नाही, झाला नाही, त्याची प्रतीती अनुभव आपल्याला कोणाला आहे का? कधीच होत नाही. हा एक काय सिद्धांत आहे. बरे न झाल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन, आहे का नाही? जर न झालेल्या आहे का नाही पदार्थाची जर प्रतीती मानली तर तुम्ही कोणती ख्याती मानले असं होईल? तुम्ही तर तुम्ही अनिर्वचनीय ख्याती मानणारे तुम्ही असत ख्याती मानल्यासारखं होऊ शकतं. कारण असत ख्यातीवाद्याचं म्हणणं काय? शून्यम शून्य. जो पदार्थ कधी झाला नाही आणि झाला नसेल तर तो पदार्थ कसा असतो? शून्यवत असतो. त्याचा अत्यंत काय असतो? अभाव असतो. आणि ज्याचा अत्यंत अभाव असतो तो पदार्थ कसा असतो? शून्य असतो. जर आद्यस्थ पदार्थ शून्य ठरला तर अधिष्ठान पदार्थ कसा ठरतो? शून्यच त्या ठिकाणी ठरत असतो. अशी कोणती ख्याती आहे? असत ख्याती. मग आता तुमच्या गळ्यामध्ये कोणती ख्याती येऊन पडेल? तर असत ख्याती गळ्यामध्ये येऊन पडेल. बरे न झाल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंद्या पुत्राची प्रतीती मानावं लागेल. आणि जो झालाच नाही, वंद्याला पुत्र कधी होतो का? होत नाही. परंतु झाला जर असला तर मग वंद्या पुत्राची प्रतीती मानावी लागेल. ती तर होत नाही. आता देशकालाच्या ठिकाणी कारणतामुळेच नसेल तर देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीत होणार आहे का नाही? तुम्ही काय म्हणणार? देशकालाच्या ठिकाणी कारणता नाहीये, परंतु ती देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला आली. कशामुळे कारणता प्रतीतीला आलेली आहे? माया बलाने, ऐक नाही, मायेच्या सामर्थ्याने देशबलाच्या ठिकाणी कारणता आपल्याला प्रतीतीला येते. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीत होणार नाही. कारण असं पण लक्षात घ्या, देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीत होणार नाही. प्रतीत तर होते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि ती प्रतीत होते का नाही? आपल्याला प्रतीत होते, अनुभवला येते. प्रत्येक गोष्ट आपण आता उदाहरण पाहिलंय का नाही? काय उदाहरण पाहिलं? समजा ज्वारी कुठं पिकते, बाजरी कुठं पिकते, आंबे कधी येतात, याला देशकाल कारण आहे का नाही? देशकाल कारण आहे. देशकाल कारण, आणि याला कारण देशकाल सांगितलेलं आहे. म्हणून तर ते पदार्थ सत्य आहेत का मिथ्या आहे? पदार्थ त्या ठिकाणी सत्य आहे असे आपण काल विचार करून आलो. मग देशकालाच्या ठिकाणी जी कारणता आपल्याला प्रतीतीला आली ती कशामुळे आलेली आहे? मायाबलाने प्रतीतीला येते, आहे का नाही? आणि असं जर विचार केला, आहे का नाही, नसलेलीच वस्तू प्रतीतीला आले म्हणजे देशकालच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला आले म्हणजे तुम्ही कोणत्या ख्यातीचा स्वीकार केला आतापर्यंत? असत ख्यातीचा स्वीकार केला, आहे का नाही?
असं हो. तुम्ही म्हणणार पर्याय मायाबलाने प्रतीत होते, हा तुम्ही पर्याय काढला. पण न झालेलीच वस्तू प्रतीतीला जर येत असेल तर कोणत्या ख्यातीचा स्वीकार केला? न झालेलीच वस्तू प्रतीतीला आली तर कोणत्या ख्यातीचा स्वीकार होतो? असत ख्यातीचा. म्हणजे वेदांत त्यांच्या गळ्यामध्ये कोणती ख्याती पडते? असत ख्याती पडते. बरं, आता तशी ख्याती नाही पडली तर दुसरी ख्याती पडणार आहे. कोणती ख्याती पडते? अन्यथा ख्याती पडते. पहिल्यांदा असत ख्याती कशी गळ्यामध्ये पडते ते सांगितलं, नंतर अन्यथा ख्याती गळ्यामध्ये कशी पडते तेही त्या ठिकाणी सांगतात. काल झालेला विषय म्हणून जास्त विस्तार नाही करायचा आपल्याला. आता आपण असे म्हणाल की बघा, आता सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. आता तुम्ही म्हणाल देशकाल कारण नाही, माया कारण नाही, अमुक कारण नाही, तमुक कारण नाही, असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल. मग काय म्हणाल तुम्ही? सगळ्या प्रपंचाचं, आकाशादी सृष्टीचं कारण कोण आहे? ब्रह्मच कारण आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. आणि कारण कोण ठरलं? ब्रह्म कारण ठरलं. आणि त्या ब्रह्माची कारणता कुठं प्रतीतीला आली? देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला आलेली आहे. वस्तुत देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. वास्तविक पाहिलं तर देशकाल जो आहे त्याच्या ठिकाणी कारणता आहे का? देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. पण ती कारणता कोणामुळे देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते? ब्रह्मामुळं ती कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते. आता इथं शिष्याचंच म्हणणं आहे बरं का, बारकाईने समजून घ्या. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही असे आपणास म्हणता येणार नाही. बरं, असं आपल्याला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. कारण जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्म आहे. मग देशकालाच्याच ठिकाणी तुम्हाला कारणता म्हणता येईल का? बरं, देशकालाच्या ठिकाणी कारणता का म्हणता येणार नाही? कारण देशकालाच्या ठिकाणी कारणता म्हणता येत नाही असे आपणास म्हणता येणार नाही. कारण जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान काय? ब्रह्मच आहे. मग देशकालाच्या ठिकाणी कारणता म्हणता आणि बाकीच्या प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का म्हणू शकत नाही? एकाला तुम्ही कारण म्हणता आणि एकाला तुम्ही काय म्हणता? कार्यता म्हणता. मग आकाशादी सृष्टी प्रपंच याला तुम्ही काय म्हणता? कार्यता. ऐका ना, हे कार्य झालं. आणि कारण कशाला म्हणता? देशकालाला कारण म्हणता. आणि सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म कारण आहे. विषय जड नाही जात ना कोणाला? नाही समजतंय. नाही समजलेलं आहे, नाही काही प्रॉब्लेम. हा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणजे मग लक्षात येऊन जातं. सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म कारण आहे. असं ख्यातीगळ्यात का पडली? लक्षात आलं का मुद्दा? गोरक्ष महाराज काय मुद्दा होता? लक्षात येतो का? जे झालंच नाही ते प्रतीतीला येतच नाही ना. हा, मायाबलाने प्रतीतीला येतं. ऐक नाही, असं तुम्ही काय सांगला त्या ठिकाणी? अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून असत ख्याती प्रतीतीला येते. तसं नाही झालं तर दुसरं कारण काय सांगाल? देशकाल कारण सांगतात आणि आकाशादी सृष्टी कार्य सांगतात. पण वास्तविक पाहिलं तर देशकाल कारण आहे का? सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म कारण आहे. मग ब्रह्म सगळ्याचं कारण आहे तर ते ब्रह्माची कारणता कुठे प्रतीतीला आली? देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला आले. बरं, देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते, मग आकाशादी सृष्टी तिथं का प्रतीतीला येत नाही? तिथं पण प्रतीतीला यायला पाहिजे का नाही? मग एकाला देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला येते आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते. हे विसंगत नाही का? हे तुमचं म्हणणं विसंगत आहे. तर तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग फक्त देशकालातच कारणता प्रतीत व्हावे व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असे का व्हावे? ऐक ना, असं व्हायला पाहिजे का? नाही, कारणता तर देशकालाच्या ठिकाणी यायला पाहिजे आणि आकाशादी सृष्टी प्रपंच त्या ठिकाणी सुद्धा कारणता प्रतीतीला यायला पाहिजे. असे का व्हावे? शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल. म्हणजे कारण कोण आहे? ब्रह्म. आणि ती कारणता कुठं प्रतीतीला आली? देशकालाच्या ठिकाणी. सर्प पाहिला कुठं? वारुळाच्या ठिकाणी. आणि प्रतीतीला आला कुठं? नेत्रदोषामुळं रज्जूवर, सन्मुख असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी. बरोबर ना?
पाहिला कुठं होता? वारुळाच्या ठिकाणी. आणि नेत्रदोषामुळं तो प्रतिथीला कुठं आला? वारुळस्थ ठिकाणी असणारा सर्प सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतिथीला येतो, आहे का नाही? म्हणजे अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं, आहे का नाही? का तसं नाही? ती काय व्याख्या आहे बरं? सांगा बरं ती. नाही, एका ठिकाणी प्रतीती आहे आणि एका ठिकाणी भान आहे ना, असं दोन प्रकारे अन्यथा ख्यातीचं वर्णन आहे. हा, म्हणजे एका ठिकाणी आलेली प्रतीती दुसऱ्या ठिकाणी त्याचं काय होतं? रज्जूवर सर्प प्रतीती आणि अन्याचं अन्य ठिकाणी भान, वारुळावरचा सर्प इतर ठिकाणी त्याचं भान होणं. तर झालं, एकच झालं. हा हा. तो सर्पच तो रज्जू सर्प रूपाने प्रतीतीला येते असं प्राचीन नव्य नायकाचं मत आहे ना. अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं हे प्राचीन नायक प्राचीन नव्य नायकाचं मत आहे ना. असं नव्य नायकाचं मत आपण पाहिलं, अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होणं असं त्या ठिकाणी होतं. तसं ब्रह्माची कारणता कुठं प्रतीतीला आली? देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला आली. म्हणजे तुम्ही अन्याचं अन्य रूपाने ज्ञान सांगता, म्हणजे तुम्ही कोणती ख्याती मानता? अनिर्वचनीय ख्याती मानणारे तुम्ही अन्यथा ख्याती त्या ठिकाणी मानू लागले. मग तुम्ही अन्यथा ख्यातीचा विरोध आतापर्यंत काय केला? उलट विरोध करायचा नव्हता, असं विचार घेतला पाहिजे. म्हणून या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती. काही तर प्रक्रिया दिली त्याने. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती ती अन्यथा ख्याती म्हणतात. देशकाल कारण नाही, ब्रह्म कारण आहे, आहे का नाही? देशकाल कारण आहे का? कारण नाही. मग कारण कोण आहे? ब्रह्म त्या ठिकाणी कारण आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्याच्या ठिकाणी प्रतीत होते. आता ते ब्रह्म कारण आहे का नाही? त्या ब्रह्माची कारणता कुठं प्रतीतीला आले? जे काही देशकाल आहे त्या देशकाल कारण नाहीत, नाही. त्या ब्रह्माच्या ठिकाणी कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते. अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. असा विचार जर केला तर काय होईल? तुम्ही कारणता देशकालाच्या ठिकाणी जर मानली नाही आणि कारणता कुठं मानली? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणता मानली तर काय होईल? ब्रह्मस्वरूपाची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला जर येत असेल तर अन्याचं अन्य रूपाने ज्ञान जर म्हणत असेल तर कोणत्या ख्यातीचा? अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखं होईल. अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. कारण तुम्ही सिद्धांत मतात काय केलं? अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला का? अन्यथा ख्यातीचा स्वीकार केलेला नाही. आणि गळ्यात कोणती ख्याती पडू लागली आता तुमच्या? अन्यथा ख्याती गाळ्यामध्ये पडू लागली, आहे की नाही? नाही अन्यथा ख्याती मानले तर असत ख्याती गाळ्यामध्ये तशी पडती, आहे की नाही? म्हणजे तुमच्याकडे नाही म्हणलं तर एक असत ख्याती गाळ्यात पडती आणि एक अन्यथा ख्याती गाळ्यामध्ये पडते. बघा, जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता? आता काय म्हणतात? जर आता अन्यथा ख्याती मानली आणि तुम्हाला जर मानायचीच होती आतापर्यंत, तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची प्रतीती सांगण्याची खटपट का करता, आहे का नाही? शुक्तीच्या ठिकाणी रजत जे प्रतीतीला आलं किंवा उत्पन्न झालं तर ते रजत ते अनिर्वचनीय उत्पन्न झालं. उत्पन्न झालं म्हणजे प्रतीती आली का नाही तुम्हाला? ज्या ज्या म्हणजे नसलेल्या पदार्थाची जेव्हा आपल्याला प्रतीती येत असते, बरं का, नसलेलाच पदार्थ आहे, नसलेल्या पदार्थाच्या ठिकाणी जर आपल्याला प्रतीती येत असेल, भान होत असेल, भ्रम होत असेल तर तिथं कोणती ख्याती मानायची? अन्यथा ख्याती मानायची का अनिर्वचनीय ख्याती मानायची? अनिर्वचनीय, आहे का नाही? आणि दोन्ही पदार्थ जर सत्यच असेल तर आता काल सांगितलं की नाही जपा कुसुमाचा दृष्टांत. जपा कुसुमाचा दृष्टांत सांगत असताना त्याच्यामध्ये विचार करा. आता तो पुढे मुद्दा आहे पण समजून घेण्याकरता ते कुसुम म्हणजे जास्वंदाचं फुल आणि स्फटिक या दोन्हीची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक व्यावहारिक आहे. व्यावहारिक सत्ता आहे. आणि नियम काय केला? समान सत्य साधक बाधक व्यवहार होत असतो. विषम सत्य साधक बाधक व्यवहार होतो का? नाही होत. नाही होत. मग आता मला सांगा, शुक्ती आणि रजत याच्यामध्ये व्यावहारिक सत्तेत कोण आहे आणि विषम सत्तेत कोण आहे? व्यावहारिक सत्य आणि रजत
प्रातिभाषिक मध्ये. म्हणजे एक प्रातिभाषिक एक व्यावहारिक असं आहे का? शुक्ती रजत स्थानवर पुरुष एक व्यावहारिक प्रातिभाषिक आहे. हा? आणि दोरीवर सर्प एक व्यावहारिक आहे प्रातिभाषिक आहे का नाही? मग सत्ता विषम आहे का नाही? सत्ता विषम आहे. मग विषम सत्ता जर असेल तर तिथं आपल्याला अन्यथा ख्याती मानायची का अनिर्वचनीय ख्याती मानायची? अनिर्वचनीय ख्याती मानायची आहे का नाही? असं नेहमी. आता जपा कुसुमाचा दृष्टांत सांगत असताना कुसुमही त्या ठिकाणी व्यावहारिक आहे आणि स्फटिकही त्या ठिकाणी व्यावहारिक आहे. मग अनिर्वचनीय ख्याती अनिर्वचनीय ख्याती सांगून संगत लागेल का? नाही लागणार. तर त्याला अन्यथा ख्याती सांगावं लागेल ना. असा नियम केला पाहिजे. म्हणजे काही जरी झालं ना तर सिद्धांत मताचं आहे ना खंडन करायचं आणि पदार्थ कसं तरी सत्य ठरवायचा आणि पदार्थ सत्य ठरला का वेदांत शास्त्राची इमारत कोसळून जाते. असं त्याचा काय प्रयत्न आहे. मग आपल्याला तो वरच्यावर कळत नाही पण त्याचं भूमिगत कार्य दादा नेहमी सांगतात कसं चालू असतं तसं हा भूमिगत कार्य करतो आतून. आपल्याला असं वाटतं बरोबर आहे तुम्ही नाहीतरी असत ख्याती स्वीकारता नाहीतर अन्यथा ख्याती स्वीकारता आहे का नाही असं. तेथेही अन्यथा ख्याती मानली म्हणजे सर्व भ्रमस्थली अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरूरच राहणार नाही. आता आपण जसे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होते आहे का नाही? आता जसं ज्ञेय असतं तसं ज्ञान होतं का नाही? स्थाणू आणि पुरुष आहे का नाही? जसं आहे तसंच तुम्हाला प्रतीत येतं का नाही? शुक्ती म्हणजे त्या शिंपल्याच्या ठिकाणी चमचमीतपणा आणि चांदी याच्यामध्ये सारखेपणा आहे का नाही? सारखेपणा असतं. किंवा पडलेली दोरी असते ती दोरी आणि सर्प यांच्यामध्ये सादृश्य आहे का नाही? सादृश्य असतं. पण जसं ज्ञेय असतं ज्ञेय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बरं? वस्तू नाही का? वस्तू आणि जशी वस्तू असेल तसंच ज्ञान होतं का नाही? जशी वस्तू असते तसंच ज्ञान होत असतं आहे का नाही? मग तुम्ही वारुळावरला सर्प पाहिला आणि दिसला कुठं? सन्मुख रोजीच्या ठिकाणी. दोघांमध्ये सादृश्य होतं म्हणून तो मंद अंधकारादी दोषामुळे प्रतीतीला आला होता. जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होते. अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवल का? नाही संभवू शकत. आता शुक्तीवरती तुम्हाला रजत प्रतीतीला येतं का नाही? रजताच्या ऐवजी तुम्हाला सोनं कधी प्रतीतीला आलं का? बरं शुक्तीवरती सर्प कधी प्रतीतीला आला का? शुक्तीवरती सर्प कधी प्रतीतीला येत नाही असा नियम आहे. म्हणून अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पत्तीचा अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजत जेव्हा उत्पन्न होते की नाही चांदी त्यावेळेस तिथं काय आपण विचार केला पाहिजे? अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार केला पाहिजे. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते याकरता काय म्हटलं तुम्ही अजून शिष्य सांगतो बरं का अजून त्याच म्हणणं आहे. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती अनिर्वचनीय ख्याती मानली आहे. कारण त्याच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता आहे का? देशकाल जड आहे का नाही? चेतन आहे तर ते जड आहे. आणि जडाच्या ठिकाणी कुठं कारणता आहे का? कारणता नाही. पण कारणता प्रतीतीला येते का नाही? कारणता प्रतीतीला येते. तिच्यात कारणता आहे का तिथं? बरं देशकाल कशाचं कार्य आहे? देशकाल जे आहे ते कशाचं आहे? मायाचं आहे ना. आणि माया कोणत्या सत्तेत आहे? पारमार्थिक सत्तेत का प्रातिभाषिक सत्तेत? आपण नियम केला ती सुद्धा प्रातिभाषिक सत्तेत आहे. मग विषम आहे का नाही? विषम आहे. मग देशकालाच्या ठिकाणची कारणता प्रतीत येते ती मायाबलाने प्रतीत होते. मिथ्या म्हणून प्रतीत येते. वास्तविक पाहिलं त्याचं कारण कोण आहे? ब्रह्मच कारण आहे असं लक्षात येतं आपल्या. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती अनिर्वचनीय मानली आहे. कारण त्याच्या ठिकाणी वास्तविक कारणता नाही. पण असे आपणास म्हणता येणार नाही. पण असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही का? त्याच्यासाठी परत त्याने तो दृष्टांत दिला. जपा कुसुमांच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केलेला आहे का नाही? जपा कुसुमांचा जो दृष्टांत आहे का नाही त्या जपा कुसुमाच्या दृष्टांतात स्फटिक आणि त्या स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केलेला आहे. आता अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला
नाही आहे का नाही असं म्हणायचं. हा माझं 2-2 लावलेत आता, पण तरी पण ती विसंगती होती, काय करावं. त्याच्यात लाईट एक कमी, मलाही दिसायला जरा अडचण होती. रक्ततेचा अंगीकार केला नाही. तेथे सिद्धांत मतात तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानले आहे, आणि सिद्धांत मताने सुद्धा अन्यथा ख्याती मानली का नाही, अन्यथा ख्यातीच त्या ठिकाणी मानलेली आहे. पण अन्यथा ख्याती मानत असताना कशा प्रकारे मानली आहे, मगाशी सांगितलं तसा. समान सत्तेमध्ये साधक बाधक यावर होतो, विषम सत्य साधक बाधक यावर होत नाही. मग आता जपकुसुमांच्या दृष्टांतामध्ये ठीक आहे, वेदांत मताने अन्यथा ख्याती मानलेली, कारण ती तांबडेपणा जी स्फटिकामध्ये लालिमा दिसते आपल्याला, ती खोटी खोटी उत्पन्न झाली का खरी उत्पन्न झालेली आहे बरं? आ खरीच म्हणावं लागत ना. म्हणजे अर्थी ती खरी खोटी जर उत्पन्न जर झाली असती तर मग कोणती ख्याती मानली असते आपण? अनिर्वचनीय. आणि खरी उत्पत्ती होते, लालिमा खरी खरी दिसते, मग ती आपल्याला मानता असताना अनिर्वचनीय ख्याती मानून तर चालेल का? नाही. रजीव सर्प खोटा खोटा उत्पन्न होतो का? कारण अनुभव आहे आपल्याला, बॅटरी घेऊन गेल्याच्या नंतर तो सर्प तिथं राहत नाही, ऐक नाही, म्हणजे खोटं आहे, म्हणून तिथं आपल्याला अनिर्वचनीय ख्याती सांगावं लागते. जो पदार्थ खोटा म्हणजे ज्ञान झाल्याच्या नंतर बाधित ठरतो, त्यावेळेस आपण अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतो. जपकुसुमांचा जर दृष्टांत दिला तर तिथं आपल्याला अनिर्वचनीय ख्याती मानून चालणार नाही, तर आपण मग कोणती पर्यायी ख्याती स्वीकारतो? अन्यथा ख्याती स्वीकारतोच का नाही? स्वीकारावंच लागते त्या ठिकाणी. तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानली आहे, याच करता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला. म्हणजे याकरता तुम्ही काय करा, अनिर्वचनीय ख्याती वगैरे आणि याचा कशाला ओ करता, उगाच डांगोरा करता. तुम्हाला कळतं ना की अनिर्वचनीय ख्याती उपयोगाची राहिलेली नाही. मानायची झाली तर कोणती ख्याती माना? अन्यथा ख्यातीच माना तुम्ही पण, आहे का नाही? कारण आता तुम्हाला संगती लावण्याकरता अनिर्वचनीय आपलं अन्यथा ख्याती संगतवार आहे का नाही? संगतवार त्या ठिकाणी आहे. मग आता तुम्ही याच करता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला, म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीची रीत मानण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि तुम्ही नवीन जी अनिर्वचनीय ख्याती तयार केली की नाही, ही मानण्याची आवश्यकता राहील का? मानण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मला प्रथम पासून वाटत होते. असे मला म्हणजे आता वाटत होते असं नाही. म्हणजे जेव्हा माझे दोन्ही बंधू आणि आपल्याकडे शिकत होते तेव्हापासून मला वाटत होतं, परंतु नियम असा होता की आपण मध्ये बोलता कामा नाही. त्यांचं बोलून झालं का मग आपण बोलावं. मग ते दोघं बोलत होते तेव्हा पण मला मान्य नव्हतं, आणि माझं जेव्हा विषय सुरू झाला तेव्हा सुद्धा माझी मानण्याची इच्छा होती, काही इच्छा नव्हती. परंतु मी एकच काय तुम्हाबरोबर असं बोलणार म्हणून असं एक मी तुमच्याबरोबर बोलत नव्हतो. परंतु मी तुम्हाला आता सगळा सिद्धांत तुमच्या पुढं सगळा व्यवस्थित करून ठेवला, आणि तुम्हाला अनुभवाला सुद्धा मी किंवा त्याची प्रतिती सुद्धा चांगल्या प्रकारे आणून दिली. त्यामुळं तुम्ही आता याचा स्वीकार करावा आणि अनिर्वचनीय ख्यातीचा काय करावा, त्याग करावा, अशी तो उलटापालट करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता परिच्छेद क्रमांक 16. आता काल माझे वाचून नव्हतं झालं म्हणून मी परत त्याच्यात घेतलं, म्हणजे मला जरा थोडं लक्षात आलं. विशेष प्रसंगी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थ उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांतवत. आता इथं सिद्धांती म्हणतात काय माहिती का, विशेष प्रसंग जर आला, म्हणजे जपा कुसुमांचा जर दृष्टांत द्यायचं जर असेल तर आम्ही ख्याती मानतो, कोणती? अन्यथा ख्याती, ऐक नाही. आणि ज्या वेळेस त्या कल्पित पदार्थाची उत्पत्ती होत असते, ऐक नाही, आणि तो पदार्थ व्यवहारामध्ये बाधित ठरत असतो, तेव्हा आम्ही कोणत्या ख्यातीचा स्वीकार करतो? तर आम्ही अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतो, असं सिद्धांत मत त्या ठिकाणी मानतात. त्याच्याविषयी श्री गुरु आता त्याला समाधान करून सांगतात. श्री गुरु सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नको. सिद्धांत मत जे आहे ते सिद्धांत मतामध्ये कोणत्या ख्यातीचा स्वीकार केलाय? तर आम्ही त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतो. अगदी तुझा जपा कुसुमांचा दृष्टांत सुद्धा अनिर्वचनीय ख्यातीप्रमाणे विचार जर घ्यायचा म्हणला तर तो सुद्धा आम्ही विचारात घेऊन त्याचंही खंडन करू शकतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही तुझी अन्यथा ख्याती
कायमस्वरूपी मांडली आणि अनिर्वचनीय ख्यातीचा पूर्णतः त्याग केला असं तू समजू नको. आम्ही प्रसंग आल्याच्या नंतर कधी कधी अन्यथा ख्याती सुद्धा स्वीकारतो, पण सर्वत्र अन्यथा ख्याती स्वीकारतो असं मात्र नाही. कारण तुझ्या जपा कुसुमांचा दृष्टांत विचारात घ्यायचा जर झाला तर तो कशात येणार आहे? व्यावहारिक सत्तेत येणार आहे का पारमार्थिक प्रातिभाषिक सत्तेत येणार आहे? व्यावहारिक सत्तेत येणार आहे. आणि व्यावहारिक सत्तेचा जर बाद झालास तर काय करशील आता तू? व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता, जसं स्वप्नामध्ये सगळे व्यवहार होतात की नाही, सगळे व्यवहार होतात. मग ते व्यवहार स्वप्नामध्ये झाल्याच्या नंतर आपण जागृतीमध्ये आल्याच्या नंतर फार काळजी करत बसतो का? आता हे स्वप्नामध्ये जे काही व्यवहार होते, उद्या परत आपल्याला जर स्वप्न पडलं तर त्या व्यक्तीला परत तोंड द्यावं लागेल. आता काय करावं विचार आपण, असं करतो का? स्वप्न आहे का नाही, जागा झाल्याच्या नंतर त्याचा आपण त्याग करतो. बरं, मग स्वप्नात गेल्याच्या नंतर जे काही व्यवहार होतो, व्यावहारिक सत्ता असते, त्या व्यावहारिक सत्तेचा स्वप्नामध्ये आपण फार गहन विचार करतो का? नाही विचार करीत. मग जशी स्वप्न सत्ता आहे तशी प्रातिभाषिक सत्ता आहे. मग स्वप्न सत्तेचा काय केला आपण? प्रातिभाषिक सत्तेचा दृष्टांत केला आणि व्यावहारिक सत्तेचा आपण काय केला? बाद करून टाकला. आता तुझ्या व्यावहारिक सत्तेत असणारा जपा कुसुमांचा दृष्टांत त्याचा सुद्धा बाद होईल का नाही? पण प्रतीतीला आलं का नाही? मग ते आता खरं प्रतीतीला आलं का खोटा प्रतीतीला आलं? जपा कुसुम सुद्धा खोटंच प्रतीतीला आलेलं आहे. मग खोटं जर प्रतीतीला येत असेल तर त्याची तिथं अन्यथा ख्याती लावून चालेल का अनिर्वचनीय ख्याती लावून चालेल? अनिर्वचनीय ख्यातीनं तुझा सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू सगळं. म्हणून आम्ही फक्त विरल प्रसंगी तसा मुद्दा आला होता म्हणून अन्यथा ख्याती त्या ठिकाणी मांडली. पण अन्यथा ख्याती मांडण्याची आवश्यकता नाही, अनिर्वचनीय ख्यातीच त्या ठिकाणी मांडली पाहिजे. सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. जपा कुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता म्हणजेच लालपणा, लालिमा किंवा तो तांबडेपणा आहे का नाही, तो स्फटिकामध्ये प्रतीत होतो. तो स्फटिकामध्ये काय होतो? प्रतीत होतो. म्हणजे तुम्ही जर पिवळं फुल ठेवलं आहे का नाही, काय भाव दावी लाल पिवळं संगे स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे भाव दावी लाल पिवळे संगे. स्फटिकाच्या ठिकाणी कोणता रंग आहे का? कोणत्या रंगाची उपाधी आहे का? नाही. तर पिवळं फुल ठेवलं तर ते पिवळं दिसल, तांबडं फुल ठेवलं तर तांबडं दिसल, आणखीन कोणत्या रंगाचं फुल ठेवलं तर ते तसंच दिसल. आरशामध्ये जसे दृश्य पदार्थ वस्तू समोर येतील तसंच आरसा त्याचं काय करतं? प्रकाशन करतं. तसं रंगाचं प्रकाशन करायचं म्हणलं तर तसा रंग ठेवाल, तसाच रंग त्या असणाऱ्या स्फटिकाच्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत असतो. जपा कुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता. संबंध कुठे? फुलाच्या संबंधाने रक्तता आहे का स्फटिकाच्या संबंधाने रक्तता आहे? स्फटिकाच्या संबंधाने रक्तता नाही, फुलाच्या संबंधाने रक्तता. तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होतो म्हणून तिथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. तिथं नवीन उत्पन्न होतो असं काय आहे का? बरं, शुक्तीच्या ठिकाणी कोणता पदार्थ आला म्हणून रजत प्रतीतीला आलं? स्थानवर कोणता दुसरा पदार्थाचा संबंध आला म्हणून पुरुष प्रतीतीला आला? रजेवर कोणता पदार्थ प्रतीतीला आला? कोणत्या पदार्थाची प्रतीती आली म्हणून सर्प प्रतीतीला आला? नाही, तिथे एकच पदार्थ आहे ना. एकच पदार्थामध्ये दोन गोष्टी दिसू लागतात, तिथं अनिर्वचनीय ख्याती मानली पाहिजे. तसं इथं एका पदार्थात दोन गोष्टी प्रतीतीला आल्या का दोन्ही मधून तिसरी प्रतीतीला आली? दोन्ही मधून तिसरी प्रतीतीला आली. मग तिथं अन्यथा ख्याती आपलं अनिर्वचनीय ख्याती मानून चालेल का? नाही ना. मग तिथं मानायची झाली तर अन्यथा ख्यातीच आपल्याला मानावा लागेल. म्हणून तिथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरता अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. याकरता आम्ही काय केलं? अन्यथा ख्यातीचा त्या ठिकाणी स्वीकार आहे. जो जसा असेल तसंच त्याला म्हटलं पाहिजे का नाही? हा, जो तो म्हणजे आपण नाही म्हणत का की खरंच त्यांच्या ठिकाणी ह्या गोष्टी अजिबात सुद्धा पाहायला मिळत नाही, पण ते उगाच खोटा त्या ठिकाणी आव आणतात.
आहे का नाही. म्हणजे पाखंडीपणा करतात, दांभिकपणा त्या ठिकाणी करत असतात, आहे का नाही. म्हणजे ते खोटं खोटं असतं, ते कसं असतं, अनिर्वचनीय, आहे का नाही. का ते टिकून राहतं, कधी टिकून राहत नाही. आणि जो जसा आहे का नाही, जो म्हणजे तुका म्हणेस आहे, देव आहे तसा आहे. देव जसा आहे तसा आहे का नाही. देव जसा आहे तसा त्या ठिकाणी आहे, एकचसाठी सांगायचं आपल्याला. मग जसा आहे तसा आहे, पण त्याच्या ठिकाणी हे कल्पित खोटं खोटं प्रतीतील येतं का नाही. म्हणजे चैतन्याचा विवर्त आपण मानतोय का नाही. चैतन्याचा विवर्त मानता असताना आपल्याला कोणत्या ख्यातीचा स्वीकार करावा लागेल. तिथं अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करावा लागेल. आणि जो पदार्थ जसा आहे त्याच्यात काही बदलच होत नाही, मग तिथं आपल्याला कोणती ख्याती स्वीकारायची. तिथं अन्यथा ख्याती स्वीकारावं लागेल का नाही. अन्यथा ख्याती स्वीकारावं लागेल. हा, समजा स्फटिकावरती तुम्ही जास्वंदाचं फुल ठेवलं आणि तुम्हाला निळं जर भासू लागलं, तर मग आता अन्यथा ख्याती मानायची का अनिर्वचनीय ख्याती मानायची. अनिर्वचनीय. तिथं अनिर्वचनीय ख्याती माना. आणि जर जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये रक्तता, तांबडेपणा, लालिमा जर दिसू लागली, तर तुम्हाला तिथं अन्यथा ख्यातीच मानावं लागेल. त्याच्याहून भिन्न जर प्रतीला येत असेल तर अनिर्वचनीय ख्याती आम्ही मानतो. पण तो जसा पदार्थ जसा आहे तसा प्रतीला येतो, मग आता अनिर्वचनीय ख्याती मानून उपयोगाचा आहे का. तिथं अन्यथा ख्यातीच मानली पाहिजे. म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय ख्याती, अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती येते. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजत आहे का. व्यावहारिक रजत मात्र नाही. रजताचा संबंध नसून, आहे का नाही. रजत कुठे आहे. सोनाराच्या दुकानामध्ये आहे रजत. तिथं व्यावहारिक त्याचा संबंध आला की शुक्तीच्या ठिकाणी का कोणाचं तरी पैंजण वगैरे आणि नदीच्या कडेला जाताना पायातून गळून पडलं आणि ते जवळ होतं, म्हणून त्यांचा संबंध आला आणि म्हणून त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीला येत होतं. मग आम्ही अन्यथा काही ती मानली असती. पण तिथं पैंजण वगैरे रजत वगैरे काही पडलेलं होतं का शुक्तीच्या ठिकाणी. नाही पडलेलंच नाही. त्याच्या ठिकाणी ते प्रतीला आलं. म्हणजे त्या शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीला आलं तर मायेचा परिणाम काय. चैतन्याचा विवर्त. चैतन्याचा विवर्त भ्रम झाला तिथं. हा, असं लक्षात घ्यायचं. याकरता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरी गतीच नाही. आहे का दुसरं काही पर्याय आपल्याला. अनिर्वचनीय ख्याती मानल्या वाचून दुसरी गती आहे का. बरं, आता हे शिष्य तू जो अन्यथा ख्याती आणि त्याचा फार तो बोलबाला चालवला की नाही. आता शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पन्न झालं, मग तिथं तू अन्यथा ख्याती लावून बघ बरं, होतंय का. जमल का अन्यथा ख्याती लावून. अन्यथा ख्याती जर लावली तर जसं आहे तसंच प्रतीला आला पाहिजे. म्हणजे मग अन्यथा ख्याती जर मानली तर मग आपल्याला चांदीला काही कमी पडेल का. चांदीला काही कमी पडणार नाही. आपल्याला एखादा सेवक म्हणून मनुष्य पाहिजे असेल तर मंद अंधकारात दोष असावं आणि झाडाचं खोडं असावं, आहे का नाही. का लगेच आपल्याला तो पुरुष प्रतीला येईल, तो त्याला लगेच म्हणायचं चला आता आमच्या घरची सगळी कामं करून घ्या, आहे का नाही. का अन्यथा ख्याती मानली ना आता आम्ही. आता अनिर्वचनीय ख्याती आम्ही मानतो का. मानत आहे आम्ही. आता शिष्याचं लक्षात घेतलंय, कारण आम्हाला चांदीची फार गरज असते. आणि अन्यथा ख्यातीमध्ये म्हणजे जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये लालिमा खोटी ठरते का. फुलाची लालिमा स्फटिकाच्या ठिकाणी खोटी ठरत नाही. तसं आता आपल्याला गारुड्याला एखादा गारुडी म्हणला मला आता आहे ना सर्प राहिलंच नाही, कारण माझे सर्प मरून गेले आणि आता मला गारुड्याचा खेळ करायचा आहे, मग मला आता सर्पाची फार गरज आहे. म्हणून आता मंद अंधकारामध्ये एखादी दोरी कुठं पडले का लगेच सर्प दिसला की लगेच उचलला, लगेच टोपली टाकला का लगेच बाजारामध्ये खेळ सुरू. का अन्यथा ख्याती स्वीकारली ना आम्ही आता. तर सांगा इथं अन्यथा ख्याती स्वीकारून भागल का, निर्वाह होईल का. किती मोठी विसंगती होईल. विसंगती होईल. का बरं विसंगती होईल. समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे म्हणून विसंगती होते.
विषम सत्य. विषम सत्ता आहे म्हणून विसंगती होते, आणि जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये समान सत्ता आहे म्हणून विसंगती होत नाही. मग तिथं अन्यथा ख्याती मानायला हरकत नाही. पण इतर ठिकाणी अनिर्वचनी ख्याती मान आपलं अन्यथा ख्याती मानून चालणार नाही. मानायची झाली तर अनिर्वचनी ख्यातीचं मानावं लागेल. ठीक आहे. चौथ्या तरंगात मुद्दा झाला, पण 6व्या तरंगामध्ये आपल्याला चांगलं लक्षात यायला लागलं यायला ना. त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही म्हणून अनिर्वचनी ख्यातीच मानली पाहिजे. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. बघा आता स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाची प्रतीती, स्वप्नामध्ये जे काही पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतात, काही पदार्थ प्रतीतीला आले आपल्याला, आहे का काही त्यांचे नाव माहिती? वारंवार इथं नाव येऊन गेलेले स्वप्नामध्ये. नातू, पंतू, हत्ती, पर्वत, नदी, डोंगर. बरोबर. हे पदार्थ सत्य आहेत का? सत्य का बरं नाही? हे पदार्थ सत्य का बरं नाही? त्याचं कारण काय दिलं होतं? स्वप्नात मिथ्याच. हा पण मिथ्या आहे, परंतु हत्ती जो आहे, आणि तो हत्ती किती मोठा आहे, किती किलोचा हत्ती आहे? मोठा आहे भरपूर. त्याला कालावधी नाही ना, देश काल नाही तिथं. एका सेकंदात एका सगळं उत्पत्ती होते. म्हणूनच मला म्हणायचं होतं, त्याला देश काल कारण आहे का? देश नाही, काल नाही. देश कालाची कारणता नसताना जर हे प्रतीत होत असेल तर तो पदार्थ कसा असतो? मिथ्याच त्या ठिकाणी असतो. आणि जागृतीला किती काल असतो बरं? जागृत पदार्थांना काळ असतो ना, तिथे वेळ काळ भरपूर असतो. कोणत्या शास्त्रात शंकराचार्यांनी भाष्यकारांनी कुठं वर्णन केलं का देशकाल उत्पन्न होत असताना इथं आपलं हे व्यावहारिक सत्ता जे आहे त्या व्यावहारिक सत्तेमध्ये जे काही पदार्थ प्रतीतीला येतात याला कुठं देशकाल कारण आहे? स्वप्नामध्ये तरी अल्प कारण सांगितलं का नाही? अल्पदेश म्हणजे कंठगत नाडी अल्प का होईना आहे का नाही? हजाराव भाग का होईना आहे का नाही? तिथं वर्णन केलं का नाही? पुरीतच नाडीचं, हिता नाडीचं वर्णन केलं का नाही? आणि जागृतीमध्ये जे पदार्थ प्रतीतीला येतात इथं कोणता देशकाल सांगितलं बरं? नाहीये तिथं. का होईना आहे, पण इथं तर ते पण नाही, आहे का नाही? हे विसरायचं नाही आपण. आता 6वा तरंग म्हणजे पार अगदी कसून चाललेला विचार या ठिकाणी. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते, आता ते पदार्थ जरी मिथ्या असेल पण सत्य म्हणून प्रतीतीला येतात की नाही? एकदम स्वप्न पडल्या आपण म्हणतो हे सगळे पदार्थ मिथ्या आहे, याचा विचार करून चालणार नाही असं म्हणतो का आपण? त्याच्यामध्ये रमून जातो. ज्या अर्थी आपण रमतो त्या अर्थी तो पदार्थ मिथ्या आहे का सत्य आहे? सत्य आहे. कुठपर्यंत सत्य आहे बरं? जैसे स्वप्न माझी देखीजे, ते स्वप्नाची जागे होईपर्यंत सत्य वाटणार. हा ना, मग तेच म्हणले ना, जैसे स्वप्न माझी देखीजे, जोपर्यंत स्वप्नामध्ये तुम्ही पाहता ते स्वप्नाचे 6 चाफेजे, ते स्वप्न तुम्ही खरं मानता. मग चेवणे पाहिजे तो काय नाही, आणि जाग झाल्याच्या नंतर तेव्हा काय असतं का? पण स्वप्न जोपर्यंत आपण स्वप्नात आहोत तोपर्यंत पदार्थाला सत्ता खरी आहे का नाही? भले ती प्रातिभाषिक असो, पण त्या सत्तेत गेल्याच्या नंतर सत्ता खरी आहे का नाही? बरं, लांडगा चावला होता, आहे का नाही? मग जोपर्यंत स्वप्नात लांडगा होता तोपर्यंत तो चावला आणि त्याच्या वेदना खऱ्या नव्हत्या का? खऱ्या होत्या. म्हणून तर काठीनं लांडगा मारला ना, म्हणून तर मलमपट्टीची आवश्यकता पडली होती ना. म्हणजे अर्थ ते स्वप्न जरी असलं पण त्या स्वप्न सत्तेमध्ये ते स्वप्न खरं मानलंच की नाही? खरंच मानलेलं असतं, असं लक्षात येतं आपल्या. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. आता ती सत्यता जी प्रतीत होते ती सत्यता त्या पदार्थाची असते का त्याला अधिष्ठान कोण आहे? स्वप्न कोण पाहतं? आपण पाहतो का? लोक पाहतात? हा, आपणच पाहतो ना, आहे का नाही? स्वप्नाची विचित्रच आहे ना, स्वप्नामध्ये हे विचित्रच आहे ना. किंवा ब्रह्मचार्याला स्वप्न पडलं. स्वप्न कोणाला पडलं? ब्रह्मचारी आहे का नाही? ब्राह्मण आहे, ब्रह्मचारी आहे का नाही? आणि बायका पोरांचा काही संबंध नाहीच आहे, आणि त्याला स्वप्न पडलं माझी बायकून माझी पोरं, आहे का नाही? हे काय पडलं? त्याला स्वप्न पडलं. मग आता मला सांगा, ब्रह्मचार्याला कधी स्वप्न पडतं का?
का पडू शकतं? अहो, पडू शकतं ना स्वप्न. आणि स्वप्नामध्ये सगळे बायका पोरं तयार होत असतात. एक बायका पोरं खरी असतात का खोटी असतात? खोटी असतात. खोटी असतात. पण स्वप्न जोवर तोपर्यंत खरी वाटतात की नाही? मग खरी बायका पोरं आहे का त्या बायका पोराला अधिष्ठान तोच आहे? तोच आहे अधिष्ठान. म्हणजे तो म्हणजे ब्रह्म नाही का? ब्रह्मच आहे. मग त्या कल्पित किंवा प्रातिभाषिक सत्तेमध्ये जे काही स्वप्न पदार्थ आपल्याला प्रतीतला येतात, त्या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचे ना अधिष्ठान. ब्रह्मचे अधिष्ठान असं लक्षात येतं. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. तिथं अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. आता तिथं मग आम्ही कोणत्या ख्यातीचा स्वीकार केला? त्या ठिकाणी अन्यथा ख्यातीचा स्वीकार त्या ठिकाणी आहे का? अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. ते पदार्थाला सत्यता आहे का? ते पदार्थ सत्य आहे का? सत्य नाही. पण सत्य म्हणून प्रतीत येतात का नाही? आणि सत्य पदार्थ आहे का ब्रह्म आहे? ते ब्रह्मच आहे. ब्रह्मच आहे तिथं. ब्रह्माची प्रतीता, सत्य ब्रह्माची प्रतीती त्या मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी सत्य म्हणून प्रतीत होतात का नाही? मग इथं कोणती ख्याती मानावं लागेल आपल्याला? अनिर्वचनी ख्याती मानून चालेल का अन्यथा ख्याती मानून चालेल? अन्यथा. इथं अन्यथा ख्याती मानून चालेल. इथं म्हणलं ना त्यांनी. मग आम्ही कोणती ख्याती मानली? अन्यथा ख्याती मानली का? हे बघा, स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. परंतु अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात. पण तिथं अन्यथा ख्याती मानली तरीही काय लक्षात घ्यायचं की अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात. आता अधिष्ठान म्हणजे स्थाणू जो आहे त्या स्थाणूच्या ठिकाणी तुम्हाला प्रतीती कशाची आली? पुरुषाची आली. बरोबर आहे की नाही? मग तिथं अन्यथा ख्याती तुम्हाला दिसते का नाही? वरच्या वर अन्याचा अन्य रूपाने ज्ञान झालं, परंतु तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? स्थानवर पुरुष मिथ्या मिथ्या आहे. पण वर तुम्हाला अन्यथा ख्याती वाटत असेल, पण तिथं अन्यथा ख्याती मानून चालेल का अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे? हा, कारण तो पुरुष जो आहे त्याची प्रातिभाषिक खोटी सत्ता आहे आणि स्थानूची व्यावहारिक सत्ता खरी आहे. ऐक नाही, म्हणून खरी सत्ता खोट्या सत्तेला महत्व देते. म्हणून त्या ठिकाणी काय आम्ही मानतो, वर तात्पुरतं अन्यथा ख्याती असल्यासारखं वाटतं. परंतु तो पदार्थ जर बाधित ठरत असेल आणि तो पदार्थ जर मिथ्या ठरत असेल तर पर्यायानं अन्यथा ख्यातीचा त्याग करून आपल्याला अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करावा लागतो. वरवर आपल्याला अन्यथा ख्याती जरी वाटली पण अन्यथा ख्याती लावून चालेल का? त्याने निर्वाह होईल का? नाही, अन्यथा ख्याती लावून चालणार नाही. हा तो पदार्थ जर बाधित ठरला नसता मग कोणती ख्याती वापरायची? अन्यथा ख्याती म्हणजे नाही. मी म्हणजे थोडस एक दुसऱ्या एका पाठात काल पाहिलं होतं ना, तर अधिष्ठान आणि आरोपित वस्तू दोघांचा तिथं नेत्राशी संबंध झालेला आहे. जपाकुसुम म्हणा किंवा याच्यामध्ये असं बाधित ठरलं का? आणि मग नेत्राचा संबंध आहे. अशा ठिकाणी आपल्याला अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. असं ते बाधित ठरतंय का? बाधित नाही ठरत. तिथं अन्यथा ख्यातीच आहे. आणि मग बाधित ठरत असेल फक्त प्रतीती मात्र जे असतं मग तिथं आपल्याला वर पाहिलं तर अन्यथा ख्याती आहे या ठिकाणी असं वाटतं किंवा अन्यथा ख्यातीने त्याचा निर्वाह करावा असं वाटतं. परंतु ते जर बाधित जर झालं तर मग आता अन्यथा ख्याती स्वीकारायची का अनिर्वचनीय ख्याती स्वीकारायची? बाधित झालं तर मग अनिर्वचनीय ना. तसे स्वप्न पदार्थ आता हे बाधित होत नाही का? होतात ना. हा, मग स्वप्न पदार्थ बाधित होतात. मग तिथं वर पाहिले तर त्या स्वप्न पदार्थाला सत्यता कोणामुळे येते आपल्याला प्रतीतीला? ब्रह्म, अधिष्ठान चैतन्य ब्रह्म आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ती प्रतीती येते का नाही? तसं त्या ठिकाणी प्रतीती जरी आली असती तर कायमस्वरूपी ती प्रतीती राहते का स्वप्न पदार्थाची? मग ते मिथ्या ठरतात. मग तिथं अनिर्वचनीय ख्याती आणि जोपर्यंत सत्य ठरतात तोपर्यंत अन्यथा ख्याती.
संगती लागते की नाही, अशीच लागते संगती. ओंकार महाराज बरोबर आहे का? वास्तविकता. हा, वास्तविकता म्हणजे तिथं प्रत्यक्ष वृत्तीचा संबंध आहे जपाकुसुमामध्ये, असं दोन्ही. अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध येतो तिथं अन्यथा ख्याती स्वीकारली जाते. परंतु तुमचा त्या रज्जू सर्पामध्ये रज्जूशी संबंध आहे, परंतु तुमचा त्या सर्पाशी प्रत्यक्ष संबंध येतो का? येत नाही. म्हणून त्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती स्वीकारावी लागते. हो. हा, या असं लक्षात ठेवलं म्हणजे बरोबर संगत लागून जाते. म्हणून उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देश कालाच्या ठिकाणी प्रतीत होते, म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरीही चालेल. म्हणून आता काय म्हणलं की देश कालाच्या ठिकाणी कारणता आहे का? देश कालाच्या ठिकाणी कारणता नाही, परंतु ब्रह्माची कारणता देश कालाच्या ठिकाणी जर प्रतीतीला येत असेल, ऐक नाही, प्रतीत होत असेल, तर काही क्षणापुरती म्हणजे आपण काही कायमस्वरूपी मानणार आहे का? एकदा सांगा, या व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता किंवा प्रपंचादी आकाशी सृष्टी वगैरे जे आहे याचा बाद झाला तर देशकाल कुठे ठेवायचं? का देशकालाचा पण बाद होत जातो, देशकालाचा पण बाद होऊन जातो. परंतु जोपर्यंत तुम्हाला हे सगळे जगत प्रतीतीला येतं तोपर्यंत देशकाल माना. आणि देशकालाच्या ठिकाणी जी कारणता आहे ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाची कारणता, ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येत असेल तर तिथपर्यंत काय माना तुम्ही? अनिर्वचनीय ख्याती माना का अन्यथा ख्यातीच माना? काय मानले पाहिजे तोपर्यंत? म्हणजे अन्यथा ख्याती कायमस्वरूपी माना का क्षणभरच माना? क्षणभर माना. कारण आम्ही पुढे काय करणार आहे? त्याचाही बात करून टाकणार आहे. त्याचा बात केल्याच्या नंतर मग तुम्हाला आता देशकालाच्या ठिकाणी कारणता ब्रह्माची मानायला ठेवेल काय? मी ठेवणार नाही. कारण देश काळ वस्तू भेद मावळला विश्वाकार. मग आता तुम्हाला कारण तर ठेवणार आहे का? आम्ही कुठं ठेवणार नाही. मग तुमची अन्यथा ख्याती तरी राहणार आहे का? अन्यथा ख्याती पण राहणार नाही. पण क्षणभर माना तुमच्या समाधानाकरता. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. म्हणून सर्व ठिकाणी मानून चालणार नाही. काही दृष्टांत असे येतात का तिथं मान, आणि काही दृष्टांताच्या ठिकाणी मानून चालणार नाही. याचा विचार केला पाहिजे. देश काळाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकांचे ठिकाणी कार्यता प्रतीत होते, त्याविषयी शंका व समाधान. आता त्याचा जरा थोडा निर्वाळा करून सांगतात. हाही वेळ आपल्याकडे ना? बरं, ठीक आहे, थोडं होऊन जाईल. आता मुद्दा असा उपस्थित केला होता की सगळ्याच्या वास्तविक पाहिलं तर देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता. असं व्हायला पाहिजे का? असं व्हायला पाहिजे नाही. कारण सगळ्याचं कारण कोण आहे? ब्रह्म. मग सगळ्याचं कारण जर ब्रह्म जर असेल तर ते कारणता देशकालाच्या ठिकाणी पण यायला पाहिजे, आणि तीच कारणता आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी पण यायला पाहिजे. पण एकाच्या ठिकाणी कारणता सांगता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता सांगता. असं का बरं विसंगत करता तुम्ही? असं विसंगत केलं नाही पाहिजे. एक तर कारणता आकाशाच्या ठिकाणी माना आणि देशकालाच्या ठिकाणी पण माना. ऐक नाही, असं करा. एकाच्या ठिकाणी कारणता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता असं करून चालेल का? चालणार नाही. असं त्याला विरोध केला होता, तर त्याच्याविषयी आता सांगतात. जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये? कारणतात मला सांगा, जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तोच प्रकाश घरात येतो, वारशात येतो, सगळीकडे सारखंच येतो का नाही? हा, फक्त प्रतीतीला कमी जास्त होऊ शकतो, पण सगळीकडे सारखंच येतो की नाही? तशी ब्रह्माची कारणता सगळीकडे यायला पाहिजे का नाही? सगळीकडे यायला पाहिजे. बरं, मग ब्रह्माची कारणता जर सगळीकडे जर आली तर कार्य कसं काय घडणार बरं? का सगळं कारणच ठेवायचं? अहो, कार्य पण घडलं पाहिजे ना, ऐक नाही. पण त्याचं असं म्हणणं आहे का नुसतं इथेही कारणता दिसली पाहिजे, तिथेही कारणता दिसली पाहिजे, सगळीकडे कारणताच दिसली पाहिजे, आहे का नाही? असं त्याचं म्हणणं आहे. का? कारण देशकालही कसे झाले आणि आकाशादी प्रपंच पण कसं झाला? मायाकारीचे ना, मायाकारीचे ते. आणि मग एकाच्या ठिकाणी कारणता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता असं तुम्ही का बरं करता? असं करू नये.
म्हणून प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये? जर देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म, तसे आकाशातील सृष्टीचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे ना. का देशकाल त्याचं अधिष्ठान आहे? आकाशादी जी सृष्टी आहे त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. ऐक नाही. आणि देशकाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. मग देशकालामध्ये कारणता आणि आकाशादिकामध्ये कार्यता असं का बरं करता? असं करू नका. जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठान ब्रह्मच आहे अशी शंका केली होती. तिचे समाधान असे की, बघा तिचे समाधान असे, म्हणजे समाधान एकदम सोपंच आहे. त्याने एकदम सोप्या पद्धतीचा दृष्टांत दिला. ते म्हणतात की आता आपल्याला स्वप्न पडतंय की नाही? बरं, स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? अहो, एक वडील होते आहे की नाही, आणि त्यांना त्या ठिकाणी काय होता? मुलगा होता आहे की नाही. बाकी कोणी नव्हतं, फक्त वडील आणि मुलगा हे दोनच आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला आले. आता वडील त्या मुलाला कारण आहे का नाही, आणि मुलगा कार्य आहे का नाही, आहे का नाही? मुलाला जर वडील नसते तर मुलाची उत्पत्ती झाली असते का? मग मुलाच्या उत्पत्तीला कारण कोण ठरले? वडील, आहे का नाही? म्हणजे पित्याच्या ठिकाणी कारणता, पित्याच्या शरीराला कारणता, ठीक आहे ना, आणि पुत्राच्या शरीराला कार्यता ही ठरली. वास्तविक पाहिलं तर त्या स्वप्नामध्ये पिता पुत्राला कारण आहे का? आपण स्वप्न पाहतो आपणच त्याला कारण आहे? आपणच त्याला कारण आहे. पण काही क्षणापुरतं पण आपल्याला प्रतीतीला येतं का नाही, या मुलाचे हे वडील आहे, या वडिलांमुळे या मुलाची उत्पत्ती झाली. म्हणून वडील काही क्षणापुरते आपल्याला त्या पुत्राला कारण आहे असं वाटतंय की नाही? कमीत कमी स्वप्नात आहोत तोपर्यंत आपल्याला तसं वाटतंय की नाही? आणि जागा झाल्याच्या नंतर असं वाटतं, अहो हे स्वप्न म्हणजे माझीच कल्पना होती, मीच कल्पना केली होती, हे नंतर कळतं की नाही आपल्याला. पण जैसे स्वप्न माझी देखीजे तो स्वप्नाची साच पाहिजे, तोपर्यंत स्वप्न साच म्हणजे खरं आहे असं वाटतं की नाही आपल्याला? तोपर्यंत खरं आहे. मग त्या पिता आणि पुत्राला कारण कोण आहे? पिता पुत्र आहे का आपणच कारण आहे? आपणच कारण आहे, आहे का नाही? पण क्षणाभरापुरता काही काळापुरतं ती प्रतीती आपल्याला येत असते. तसं देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशातीच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. ही कोणामुळे होते? ब्रह्मस्वरूपामुळेच होत असते, असं लक्षात घ्यायचं. तिचे समाधान असे आहे की, जशी स्वप्नात पिता पुत्राची दोन शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीराचे चैतन्यच अधिष्ठान आहे. आता दोन शरीरे जर प्रतीतीला आले तर त्या दोनही शरीराचं अधिष्ठान कोण आहे? दोनही शरीराला अधिष्ठान ब्रह्मचैतन्यच त्या ठिकाणी आहे. तरी पण सुद्धा बघा, पितृ शरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते. आता पाहणारं कोण आहे? ब्रह्मचैतन्यच आहे ना त्याला अधिष्ठान, ठीक आहे ना, म्हणजे आपणच आहे. मग आपण जेव्हा त्या ठिकाणी पाहतो तेव्हा त्या पितृ शरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीतीला येते का पुत्राच्या ठिकाणी येते बरं कारणता? कुठे? कार्यता म्हणजे पित्याच्याच ठिकाणी आले पाहिजे, पुत्राच्या ठिकाणी येते का? असं मी होतं. ते खोटं जरी असलं परंतु तिथं कार्य आणि कारण हे मात्र जसं व्यवहार सुरळीत असायला पाहिजे तसंच होतं ना. म्हणजे पित्याच्या ठिकाणीच अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीतीला येते आणि पुत्राच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कार्यता प्रतीतीला येते. इथं येतं का नाही? इथं येतं. म्हणून पितृजन्य पुत्र आहे का नाही, अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे. अधिष्ठान चैतन्याचा संबंध आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी पण आहे आणि देशकालाच्या ठिकाणी सुद्धा आहेच. म्हणून पर्याय काय झाला की कारणता कुठे येते? देशकालाच्या ठिकाणी कारणता येते. आणि कार्यता अधिष्ठान चैतन्याची कुठं आली? आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. कसं उदाहरण द्यायचं? स्वप्नात पिता पुत्राचं उदाहरण देत असताना पुत्राच्या ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते आणि पिताच्या ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते. पितेच्या ठिकाणी कारणता आहे का नाही, आणि पितेच्या ठिकाणी कारणता आणि पुत्राच्या ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते. बरोबर की नाही? याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थाशी आहे. तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते.
त्यावरती शिष्य म्हणतो. आता विचार फार किचकट आहे, कठीण आहे, कळत नाही, असं काय आहे का कुठं? असं काहीच नाही, एकदम सरळ सरळ मुद्दा आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती जास्त ओपो करण्यात पण गरज नाही. शिष्य महाराज, देशकालाच्या ठिकाणी जी कारण त्याची प्रतीती होते ती ब्रह्माची कारणता आहे असे आपण सांगितले. तुम्ही काय म्हटले की देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीतील येते का नाही, ती कारणता कोणाची आहे? ब्रह्मचैतन्याची कारणता आहे असे आपण सांगितले का नाही. मग आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितले ती तरी ब्रह्माचीच ना. मग ती सुद्धा कोणाची? आता हे शिष्य आहे ना, तुम्हाला असं वाटतं, आता आपण वाचतो ना आणि हा मुद्दा आपल्याला पटला की नाही स्वप्नाचा दृष्टांत देऊन, वा म्हणजे हा शिष्य सांगतो आणि श्रीगुरूंनी त्याचं समाधान केलं आणि शिष्याने ऐकलं, म्हणजे शिष्य गाळ बसला, तो गाफील बसला, असं आहे का? तो थोडाफार आला, थोडाफार ऐकला, निघून गेला, असं आहे का शिष्य? शिष्य म्हणजे रोमरांध्राचे कान करून ऐकणारा शिष्य आहे आणि इतका विचारी शिष्य आहे आणि इतकी त्याची बुद्धी तर्क स्वरूपाची आहे. तो नुसता कुत्र्याला ते एखाद्या चोराचा शोध घ्यायचा, नुसता थोडा सुगावा जर मिळाला ना का लगेच ते शोध घेतं. तसं हा शिष्य आहे ना, इतका सूक्ष्म बुद्धीचा आहे, तो लगेच त्याच्यामध्ये काय करतो, शोध घेतो का इथं तरी मला एक संधी सापडलेली आहे, आता इथं गुरुजींचा मी पराभव करणार आहे. आता काय म्हणतो, आता देशकालाच्या ठिकाणी कारणता कोणामुळे प्रतीतीला येते? ब्रह्मचैतन्यामुळे प्रतीतीला येते. आणि आकाशातील सृष्टीच्या ठिकाणी कार्यता कोणामुळे प्रतीतीला येते? ब्रह्मचैतन्यामुळे प्रतीतीला येते. बरोबर की नाही? बरं, मग याचा अर्थ आकाशाच्या ठिकाणी कारणता आहे का? नाहीये. ठीक आहे ना. आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता आहे का? नाही. आणि कोणामुळे प्रतीतीला आलेली आहे? ब्रह्मचैतन्यामुळे प्रतीतीला आलेली आहे. बरोबर ना. आता खाली वाचा. आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीत होते म्हणून सांगितली ती तरी ब्रह्माचीच ना. ती तरी ब्रह्माचीच ना शब्द घालतो बरं का त्या ठिकाणी. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणून शंका विचारली. आता वर तुम्ही सांगितलं का नाही, मला स्पष्ट बोध झाला नव्हता, परंतु आता तुम्ही सांगितल्यामुळं मला आता तुम्ही एकदा हा म्हणा, म्हणजे मला त्याचा काय होईल, एकदम स्पष्ट त्या ठिकाणी बोध होईल. आणि एकदा मला स्पष्ट बोध झाला आणि एकदा तुमचं म्हणणं जे आहे एकदा मी पण स्वीकारलं आणि तुम्ही पण स्वीकारलं. एखाद्या कागदावरती एखादा मायना लिहायचा आणि त्याच्यावरती तुमची पण स्वाक्षरी करायची आणि आमची पण स्वाक्षरी करायची आणि नियम काय करायचा, काही याच्यामध्ये बदल होणार नाही, आहे का नाही. आता तुम्हाला म्हटलं का नाही ती ब्रह्माचीच ना. आता तुम्ही म्हटले हा, आहे का नाही. मग आता हा म्हणल्याच्या नंतर परत आता बदली होऊ नका. खाली म्हणतात पहा, श्री गुरु हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग आहे, पारमार्थिक दृष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही म्हणून ते कोणाचे कारण नाही. आता परत श्री गुरु काय म्हणतात, हे शिष्य ब्रह्मचैतन्य कसं आहे, असंग आहे. तू काय म्हणशील, हा हा त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, आहे का नाही. मग त्याला कारण कोण ठरवशील? ब्रह्मचैतन्य कारण ठरवशील, आहे का नाही. आणि एकदा ब्रह्मचैतन्य पुढं आणलं का ते ब्रह्मचैतन्य कसं ठरवशील तू? पर्यायनं. हे सगळं मिथ्य आहे. आणि मग हे सगळं आता देशकाल मिथ्या ठरले आणि आकाशातील सृष्टी मिथ्या ठरली, आहे का नाही. आणि मग ते मिथ्या जर ठरलं तर त्याचं कारण जे होतं ते सत्य ठरलं का? ते पण मिथ्या ठरेल. ते पण मिथ्या ठरेलच ना, आहे का नाही. ते पण मिथ्या ठरेल. म्हणून आता श्री गुरु सांगतात, हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग आहे. ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी कोणाचा संघ आहे का? बरं, संघ असायला ते कोणातरी बरोबर असलं पाहिजे. मग म्हणता येईल हा त्याच्या बरोबर गेला किंवा हा त्याच्या संघ गेला, म्हणजे याचा त्याचा पूर्वीपासून संघ आहे असं म्हणता येईल. परंतु एक ब्रह्म आहे, त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म आहे का? त्याच्या ठिकाणी सोगत सजाती विजाती भेद आहे का? नाहीच आहे. म्हणून ते ब्रह्म कसं आहे? असंग आहे. हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग आहे, पारमार्थ द्रष्ट्या त्याच्यापासून काही झाले नाही. पारमार्थ्या द्रष्टा म्हणजे पारमार्थिक सत्तेमधून जर विचार केला तर त्या पारमार्थ इथं काय दिलं माहिती आहे का? 1 नंबर दिला. पारमार्थ द्रष्ट्या म्हणजे आजतवादाचा विचार जर केला तर प्रपंच नावाची गोष्ट झाली नाही, होणार नाही, पुढे होणे शक्य नाही, न झाला प्रपंच असं म्हणायचं पारमार्थिक द्रष्ट्या. त्याच्यापासून काही झालं आहे का? त्याच्यापासून काही झाले नाही म्हणून ते कोणाचे कारण नाही. म्हणजे कारणाता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणतं, तो कोणाचे कारण आहे का? कारण नाही. तो कोणाचं कार्यता आहे का? कार्यता त्या ठिकाणी नाही. आता वास्तविक पाहिलं तर
तुम्ही या ठिकाणी व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता स्वीकारली का नाही? स्वीकारली. म्हणून वास्तविक पाहिलं तर आम्ही कोणती सत्ता स्वीकारतो? पारमार्थिक सत्ता त्या ठिकाणी स्वीकारतो. सत्ता धनाची की जे मायबाप, आम्ही एक सत्ता स्वीकारतो. परंतु ज्ञानी मनुष्याने सत्ता स्वीकारली जरी पारमार्थिक, तर बाकीचे सगळे लोक ती सत्ता स्वीकारतात का? नाही स्वीकारते. म्हणून त्याला अशा पद्धतीनं ही व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता निर्माण करायची. मग ह्या ही जी सत्ता निर्माण झाली, याला अधिष्ठान कोण आहे? याला ब्रह्मचैतन्याचं अधिष्ठान आहे. असं खोटं खोटं सांगून त्याला एकदा पारमार्थिक सत्तेत नेलं आणि तिथून दाखवलं की मग त्याला असं वाटतं आतापर्यंत मला काय झाला होता? भ्रम झाला होता. हे भ्रम त्याच्या निवृत्ती करता आम्ही आजतवाद सांगून जमला नाही, म्हणून आम्हाला पर्यायाने कोणता वाद सांगावा लागला होता? विवर्तवाद म्हणजे आद्यस्वाद त्या ठिकाणी सांगावा लागला होता. मग तो आद्यस्वाद लक्षात आला की मग असं वाटतं की न झाला प्रपंच. आधीच आजतवादामध्ये सांगितलं होतं प्रपंच झाला नाही, होणार नाही. आता आम्हाला चांगली दृष्टी आली, आम्हाला चांगली नजर आली, म्हणून आमच्या लक्षात काय आला? पारमार्थिक द्रष्ट्या. काय? त्याच्यापासून काही झाले नाही, म्हणून ते कोणाचे कारण नाही. म्हणजे कारणाचा धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झाले नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता नाही. कार्यता होण्याकरता आधी कोणीतरी असलं पाहिजे ना, आहे का नाही? जसं मुलाची उत्पत्ती व्हायची असेल तर पिता आवश्यक आहे का नाही? मग पिता कारण होईल का नाही त्याचं? तसं या ब्रह्माचं कोणी कारण आहे का? त्या ब्रह्माचं कोणी कारण नाही त्या ठिकाणी. तसे ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झाले नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता हाही धर्म नाही. कार्य कारणता धर्माहून ब्रह्म असंग आहे, आणि कार्य कारणताहून ब्रह्म कसं आहे? असंग आहे. जसं एखादा ब्रह्मचारी, त्याला स्वप्न पडलं, मग स्वप्नामध्ये बायका पोरं वगैरे सगळे जे प्रतीतले येतात, तर त्या बायका पोरांचं आणि जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत तो कार्य कारणता धर्म त्याच्या ठिकाणी प्रतीतले येतो का नाही? आणि जागा झाल्याच्या नंतर येतो का? येत नाही. मग जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत कार्य आणि कारणता धर्म मानावा. ऐक ना, तुका म्हणे म्हणा ऊन म्हणा जो होय तोवरी हे स्वय विधी पाळी. काय त्या अभंगाची सुरुवात आहे, आठवते कोणाला? वेद विहित तुम्ही ऐकाव कर्म, बोल तिथी वर्म संता पुढे, चारी वर्म झाले एकचे अंगे, पाप पुण्य भागी विभागले, प्रथम पावला पावेला पंथ, आधी मध्य अंती भेद नाही, आंबे बोरी वड बाबुळ चंदन, गुणागुणी अग्नी भिन्न एक, आंबे बोरी वड बाबुळ चंदन, हे सगळे वेगवेगळे वृक्ष आहे का नाही? त्याच्यातला अग्नी एक आहे का नाही? एकच अग्नी आहे. चारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जरी चारी असेल तर एकाच पुरुषापासून निर्माण झाले की नाही? एकाच पुरुषापर्यंत पासून निर्माण झालेले आहे. मग त्या सगळ्यातलं चैतन्य एक आहे. तसं चारही वेगवेगळे वृक्ष असेल तर त्या चारही वेगवेगळ्या वृक्षातून अग्नी एकच आहे की नाही? एकच आहे. जोपर्यंत सगळ्यातला अग्नी एक आहे आणि सगळ्यातलं चैतन्य एक आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तोर्य स्वय विधी पाळी, तोपर्यंत हे शास्त्राचा विधी आणि त्यानुसार पालन केलं पाहिजे. तुका म्हणे वन मन जो आहे, आणि एकदा वनमनी म्हणजे तुर्यक अवस्था प्राप्त झाली नंतर हे मानायची गरज पडते का त्याला? नाही. हे जन नव्हे अवघा जनार्दन, हे सगळं जन नसून जनार्दनच आहे असं त्याला नंतर काय होतो? अनुभव येतो. तोपर्यंत हे आपण मानावे. काय? देशकालाच्या ठिकाणी कार्यता आणि आकाशादी सृष्टीच्या प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता हे आपण जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत मानावे. आणि एकदा भ्रम निवृत्त गेला तर देवाला नारळ सुद्धा फोडायला शिल्लक राहायचं का? का देवाला पेड का शेरणी का त्याच्या वजनाचं काटा करून तेवढं मोजूनच तिथं वाटत बसायचं? गरज नाही. पण तरी पण वाटलं नाही पाहिजे का? वाटलंच पाहिजे. वाटलं पाहिजे कशासाठी? लोकांना दाखवण्याकरता का मनातून करायचं सगळं? लोकसंग्रह करता मार्केटसाठी. हा, त्या लोकांना तसं वळण लावण्याकरता आपण तसं करायचं. पण आपल्या मनात तसं भाव आहे का? कार्य कारणता कोण होतो? आपणच होतो. भ्रम होता आपल्याला. पण आता कार्य कारणता नष्ट होऊन गेली. देश काळ वस्तू भेद मावळला. आता काही करायला शिल्लक राहिलं का? काम नाही झालो पाहिजे रिकामा. आणि रिकामा जरी झाला तरी तुला शास्त्राने कोणतं विधान केलं नाही तरी संत विधान करतात की नाही? जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे, आहे का नाही? तर त्याला लोक कल्याणाकरता काहीतरी करतं म्हणून सांगितलेलं आहे. तिथं खोटं केल्याने काही दोष लागणार आहे का? कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. ठीक आहे, थांबू आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण.